मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही। ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही, कारण आता ह्यानंतर आपण 12ही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत। काय होत होतं, आपण 12ही राशींचे एकत्रित केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होत होता, ह्याकरिता प्रत्येक राशींचे 12 व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे। त्यामुळे 12च्या 12 लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो। त्यामुळे सबस्क्राइब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही। तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राइब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीचा आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरची उपाययोजना सुद्धा करता येईल। तर आपले चॅनल जो सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा। कन्या राशी 1 जुलै ते 7 जुलै 2024 चे साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी या सप्ताहात वैवाहिक जीवन किंवा प्रेम प्रकरण यामध्ये आपल्याला थोडे सतर्क व सावध राहावे लागणार आहे, कारण अशाच काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे। काय होणार आहे, एखादी जवळील व्यक्ती किंवा प्रिय व्यक्तीच्या चुकीचे वागणे किंवा चुकीचे बोलणे किंवा अविश्वास करणे, अविश्वासात्मक काम करणे म्हणजे विश्वासघात करणे, थोडक्यात अशा काही गोष्टी घडू शकतात आणि अशा गोष्टीतून आपल्याला त्याचा खूप मोठा मानसिक त्रास होऊ शकतो। तर त्या बाबतीत आपण मानसिक तयारी ठेवा। जुने कर्ज घेणे देणे हे व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करा। काही देणे असेल तर लोकांचे देणे देऊन टाका। आता भावनेच्या भरात कुठलेही मोठे करार, रागारागात मी हे करेन, मी ते करेन, मी हे करूनच टाकतो, मला हे नकोच, असे काही शब्द शक्यतो वापरू नका आणि रागाच्या भरात कुठलेच करार निर्णय घेऊ नका। सप्ताहाच्या शेवटी वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणी नक्की दूर होतील, गैरसमज सुद्धा दूर होतील आणि त्यामुळे पुन्हा कुटुंबामध्ये एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 4 आणि 7, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा, याचा आपण लाभ करून घ्या। आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी निगेटिव्ह घडतंय सतत किंवा कुटुंबामध्ये काही गोष्टी घडतायत असं आपल्याला वाटत असेल किंवा कोणाची दृष्टी लागली असेल किंवा नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त कुटुंबावर प्रत्येक व्यक्तीवर झाला असेल किंवा आपल्यावर झाला असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर एखादा नारळ आपल्या घराच्या भोवती तो 5 वेळा ओवाळा, घरामध्ये ओवाळा, प्रत्येक सदस्यावर ओवाळा आणि आपल्यावर सुद्धा तो ओवाळून घ्या आणि 3 रस्ते जे असतात त्या तशा 3 रस्त्यांवरती तो जाऊन तो नारळ फोडा। याच्याने काय होणार आहे, घरातली एखादी निगेटिव्ह एनर्जी कोणी तयार केली असेल किंवा काही केलेलं असेल तर ते निघून जाईल आणि कुटुंबामध्ये सकारात्मक प्राप्त होईल, आपल्याला पण एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल। हा उपाय नक्की करा, याचा आपल्याला लाभ होईल।